आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी सोयाबीन ड्राय सब्जी। रेसिपी खूप इझी आणि खूप हेल्दी आहे आणि लवकर बनणारी आहे। आपण मुलांना डब्यामध्ये पण देऊ शकतो। ड्राय सोयाबीन बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक बाउल भरून सोयाबीन घेतलेला आहे। त्यानंतर थोडी कोथिंबीर, फोडणीसाठी जिरं, मोहरी, धनिया पावडर, हळदी पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। चला तर मग आपण आता नेक्स्ट स्टेप कडे वळूया। तर आता मी इथे गॅसवरती एक कढई ठेवून घेणार आहे आणि आता कढईमध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहे। चला तर मग आता मी इथे पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला आणि आता त्या पाण्यामध्ये घालणार आहे मी थोडंसं मीठ आणि मीठ घालून झाल्यावरती पाणी थोडंसं छान गरम होऊ द्यायचं आणि आता गरम झालेल्या पाण्यामध्ये आपण नंतर टाकणार आहोत सोयाबीन। तर मित्रांनो इथे आपलं पाणी आता छानपैकी गरम झालेलं आहे आणि आपण आता त्यामध्ये मी घालणार आहे सोयाबीन आणि आता सोयाबीन घालून झाल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचा। तर फ्रेंड्स आता इथे आपण सोयाबीन पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता 5 ते 7 मिनिट छानपैकी पाण्यामध्ये आपण याला शिजवून घेऊया। तर फ्रेंड्स इथे आपले आता 5 ते 7 मिनिट झालेले आहे। मी झाकण ठेवलं होतं आणि आता आपण पाहूया किती छानपैकी आपलं सोयाबीन फुलून आलेलं आहे वरती आणि साईजला पण मस्त जास्त दिसते। आपण जेव्हा पाण्यामध्ये टाकत होतो तेव्हा साईज छोटी होती आणि आता तुम्ही 5 ते 7 मिनिटांनंतर बघू शकता त्याची साईज किती मोठी झालेली आहे आणि छानपैकी पाण्यामध्ये फुलून पण आलेले आहेत। चला तर आता ह्या स्टेजला मी इथे गॅस बंद करत आहे आणि आता गॅस बंद करून झाल्यानंतर आता ह्याला एक 5 मिनिट थंड होऊ द्यायचं। तर आपलं सोयाबीन आता थंड झालेलं आहे आणि मी ते आता इथे एक अशी चाळणी ठेवायची आणि त्या चाळणीमध्ये छानपैकी फ्रेंड्स आता काय करायचं हे पाणी पूर्ण असं चाळणीमध्ये सोयाबीन टाकून पूर्ण असं पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर सोयाबीन असं पूर्ण काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये आता टाकणार आहोत थंड पाणी आणि थंड पाणी टाकून आपण छानपैकी आता याला थोडंसं 1-2 मिनिट ठेवून आपण पूर्ण पाणी चांगलं सोयाबीन मधून पिळून घ्यायचं। तर फ्रेंड्स इथं आपले सोयाबीन आता थंड झालेलं आहे आणि आता आपण त्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण असं पिळून काढून घ्यायचं बाजूला। पूर्णपैकी असं ड्राय करून घ्यायचं सोयाबीन। चला तर मग आता मी इथे सोयाबीन मधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। एकदम छानपैकी असे ड्राय झालेले आहेत। आता वळूया आपण फोडणीकडे। चला तर मग गॅसवरती आता मी कढई ठेवून घेणार आहे आणि आता मी कढईमध्ये घालणार आहे आवश्यकतेनुसार तेल। चला मग गरम झालेल्या तेलामध्ये मी घालणार आहे आता 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि छानपैकी जिरे मोहऱ्या तेलामध्ये भाजून घेणार आहे। चला तर मग इथे जिरे मोहरे आपल्या आता तेलामध्ये छानपैकी भाजून झालेले आहेत आणि आता फ्रेंड्स त्यामध्ये मी घालणार आहे मस्तपैकी सोयाबीन। फ्रेंड्स आता इथे तुम्हाला थोडंसं एक 5 ते 7 मिनिट छानपैकी सोयाबीन कमी गॅसवरती भाजून घ्यायचा गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत। इथे थोडासा वेळ लागतो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मी मिक्स करत करत पूर्णपैकी सोयाबीन ड्राय करून घेतलेला आहे आणि मिक्स करता वेळेस आपण थोडंसं असं प्रेस करत मिक्स करायचं आणि थोडंसं इथे एक 5 ते 7 मिनिट छानपैकी कमी गॅसवरती मिक्स करायचं। इथे थोडासा वेळ लागू शकतो आणि पूर्ण परतता वेळेस पूर्णपैकी सोयाबीन मधलं पाणी असं पूर्ण कमी करायचं, पूर्ण एकदम ड्राय करायचे। कारण ह्यामध्ये जर पाणी राहिलं तर आपण ज्यावेळेस खातो तर त्यावेळेस दाताखाली ना थोडंसं पाण्याचं मॉइश्चर लागतं, त्यामुळे शक्यतो पूर्ण मिक्स करायचं, पूर्ण ड्राय करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे गोल्डन कलर पण आलेला आहे आणि छानपैकी गोल्डन क्रिस्पी पण झालेले आहेत। चला तर आता आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूया। तर आता मी इथे एक पॅन घेतलेला आहे। आता पॅनमध्ये मी परत थोडंसं तेल घालणार आहे। तर मित्रांनो इथे आता आपलं तेल छानपैकी गरम झाले। आता गरम झालेल्या तेलात मी मोहरी घालून घेत आहे, थोडेसे जिरे आणि आता त्यानंतर मी थोडे थोडे करून मसाले घालणार आहे। अर्धा चमचा मी लाल पावडर घातलेली आहे, त्यानंतर धनिया पावडर, हळदी पावडर, थोडासा गरम मसाला आणि इथे मी कांदा लसूण मसाला घालणार आहे।
आणि हे सर्व मसाले छान तेलामध्ये आता मिक्स करून घ्यायचे आणि थोडं चवीनुसार मी इथे आता मीठ पण घालणार आहे आणि आता फायनली याच्यामध्ये आपण घालणार आहोत मस्तपैकी ड्राय केलेला सोयाबीन पूर्ण असं घालून घ्यायचा छान। चला तर मग इथे मी आता पूर्णपणे सगळे मसाले घालून झालेले आहेत आणि आता छानपैकी कोथिंबीर वरून घालून घेणार आहे आणि आता मस्तपैकी मिक्स करायचं छानपैकी। तर मित्रांनो तयार आहे आपली इथे मस्तपैकी आता ड्राय सोयाबीन। चला मग आपण आता सर्व करूया। तो तयार आहे इथे आपल्या ड्राय सोयाबीन सब्जी। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।